सर्व दर्शकांना माझा नमस्कार। मी रवींद्र सरदार आणि तुम्ही पाहतात भारत नवनिर्माण यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची माहिती घेणार आहोत। स्पर्धा परीक्षा अंकगणित। शालेय जीवनापासून तुम्ही नोकऱ्या मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यावीच लागते। स्पर्धात्मक जीवन तुम्हाला सुटणारच नाही। शालेय जीवनामध्ये जेव्हा तुम्ही 5व्या वर्गात असता, 5व्या वर्गामध्ये स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक शाळा या स्पर्धा परीक्षा असतात। 8व्या वर्गामध्ये स्कॉलरशिप, नवोदय व त्याबरोबर NMS नावाच्या स्पर्धा परीक्षा असतात। या सर्व स्पर्धा परीक्षांना अंकगणित हा अत्यंत आवश्यक विषय आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही मोठे होता आणि नोकऱ्याकरता तयारी करता, मग तुम्ही नोकरीची तयारी करत असाल, UPSC, MPSC, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, जिल्हा निवड भरती, कोणती तुम्ही तयारी करत असाल, सर्व स्पर्धा परीक्षा करता अंकगणित हा अत्यंत आवश्यक विषय आहे। तर त्या अंकगणिताचीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्या अंकगणिताविषयी आपल्या YouTube चॅनलवर अंकगणिताची आपण सिरीज पाहत आहोत। तर त्या अंकगणिताच्या सिरीजमध्ये हा पहिला भाग। तर आपण आज पहिल्या भागाविषयी माहिती घेत आहोत। आता अंकगणित सुरुवात कुठून होतं याविषयी आपण जाणून घेऊ। विचार करा, तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करा, अंकगणित सुरुवात कुठून होत असेल? गणिताची सुरुवात केली तर गणिताचा पाया काय असेल? गणिताचं मूलाधार काय असेल? जसं आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा, इंग्रजीचा अभ्यास करायचा, इंग्रजीमध्ये अल्फाबेट असतात, मुळाक्षरे असतात, मराठीमध्ये मुळाक्षरे असतात, तसं गणिताची सुरुवात कशापासून होते? म्हणजे ते समजलं की गणिताला आपण सुरुवात होते, किंवा ते जर आपल्याला समजत नाही तर गणित आपण अभ्यासूच शकत नाही। काय असतं सुरुवात? गणिताचा पाया काय आहे? गणिताचा मूलाधार काय आहे? गणिताची सुरुवात होते कुठून ते मला सांगा। कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगा गणिताची सुरुवात कुठून होते। गणिताची सुरुवात होते अंकापासून, बरोबर आहे। एकूण किती अंक आहेत? 10। कोणकोणते? शून्य, कारण शून्याशिवाय संख्या पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून शून्य सुद्धा आहे। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण असे 10 अंक आहेत। आणि या 10 अंकापासून संख्या बनतात, अनंत संख्या बनतात। कोणती संख्या या 10 अंकापासून बनू शकते? बरोबर आहे का? जर हे 10 अंक नसतील तर कोणतीही संख्या होऊ शकत नाही। बरं, संख्या कोणकोणत्या असतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। संख्या कोणकोणत्या असतात? बघा, सर्वात पहिली संख्या असते नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपल्याला निसर्गामध्ये पाहायला भेटतात। निसर्गामध्ये आपण आपल्या डोळ्यांनी पाहायचं आणि त्या संख्या मोजायच्या। काय पाहू शकतो डोळ्यांना आपण एक बघा, माझ्या समोर आता 50 विद्यार्थी आहेत। माझ्या समोर हे 50 विद्यार्थी आहेत। मी यांना डोळ्यांना पाहतोय, ते विद्यार्थी माझ्याकडे पाहून हसू राहिले, म्हणून मला सुद्धा हसू येत आहे। मी त्यांना पाहतोय, मी त्यांच्याकडे जाऊन एकेकाला बोट लावू शकतो आणि एकेकाला बोटाने मोजू शकतो, त्यांना हात लावून मोजू शकतो, म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। निसर्गामध्ये जशा आहेत तशा संख्या मोजणं। बघा, माझ्या क्लासच्या बाहेर मी जर मोजायला गेलो तर 70-80 झाडं असतील। आता मी हे बाहेर जाऊन एक एक मोजून ते झाडं मी मोजू शकतो की 70-80 झाडं आहेत। आणि जर समोर शेत पण आहे आणि या शेतामध्ये सोयाबीनचं पीक आहे, तर त्या सोयाबीन कदाचित त्या शेतामध्ये 400-500 सोयाबीनचे झाडं असतील। आता मी पाहून मोजू शकतो ते एक एक। भले मला आता कंटाळा आलाय, मी नाही मोजणार, परंतु जर इच्छा असेल तर तुम्ही डोळ्यानं पाहून हाताने एक एक मोजू शकता। तर या संख्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या। आता मला वाटतंय तुम्हा सर्वांना नैसर्गिक संख्या म्हणजे काय कळलं असेल। जर सर्वांना कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून सांगा। नैसर्गिक संख्या 1 पासून अनंतपर्यंत असतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आपण सांगू शकत नाही। नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, परंतु शेवट कितीवर होणार आपण सांगू शकत नाही, कारण अनंतपर्यंत आहे। 1 2 3 4 5 6 100 200 1000 3000 10 लाख 20 लाख 30 लाख काय काय असेल, अनंतपर्यंत येते। जेवढ्या संख्या तुम्हाला लिहिता येतात, जेवढ्या संख्या तुम्हाला मोजता येतात, तिथपर्यंत या संख्या आहेत। सर्वात लहान 1 आहे आपण सांगू शकतो, पण शेवट काय सांगू शकत नाही। आता आपण बघू पूर्ण संख्या। मी ज्यावेळेस नैसर्गिक संख्या सांगितल्या त्यावेळेस मी 1 पासून अनंतपर्यंत म्हटलोय, परंतु मी 0 बोललोच नाही। म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे काय? ज्यावेळेस नैसर्गिक संख्येची सुरुवात 0 पासून करतो त्यावेळेस ती संख्या पूर्ण झाली असं समजा। म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 पासून अनंतापर्यंत संख्या म्हणजे पूर्ण संख्या। 0 पासून सुरुवात 0 पासून करायची आणि जायचं अनंतापर्यंत, बस एवढं सोपं आहे पूर्ण संख्या। 0 पासून सर्व नैसर्गिक संख्या, 0 पासून सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे पूर्ण संख्या, झाल्या संख्या पूर्ण। मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असेल? 0।
आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगू शकत नाही, अनंतापर्यंत आहे.